रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा येथील स्वामीनारायण मंदिरात दिनांक 16 रोजी जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शास्त्री स्वामी अनंत प्रकाशदासजी यांनी प्रवचन केले तर स्वामीनारायण धुनमंडळांनी सुंदर भजने साजरी केली। रात्री 12 वाजता आरती होऊन जन्मोत्सव उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला। यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले। बघा याचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। आज बालप्रभू लीला पुरुषोत्तम ज्यावेळी अंधकाराच्या मार्गावर जात असतात त्यावेळी भगवंताचं आगमन एक प्रकाशपुंज म्हणून त्या प्रकाशाच्या माध्यमातून आपला अधर्माचा मार्ग त्याला नाश करून धर्माला प्रस्थापित करण्यासाठी भगवंताचं आगमन या संसारामध्ये होत असतं। संसारामध्ये तर भगवंताचे अनेक अवतार झाले, परंतु भगवान श्रीकृष्ण महाप्रभू यांचं जे प्रागट्य झालंय ना ते पूर्ण पुरुष स्वरूपाने प्रगट झालेले आहे। भगवान रामचंद्र प्रभू आहे, त्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणत असतात आणि सोबत भगवान कृष्ण झाले तर भगवान कृष्णाला कोणते पुरुष म्हणायचे? लीला पुरुषोत्तम, पूर्ण पुरुष। कारण की दोघांमध्ये थोडा डिफरन्स असा आहे की भगवान रामचंद्र प्रभू यांनी जीवनामध्ये जे जे गमावलेलं आहे ते सर्व भगवान कृष्णांनी स्वतःच्या जीवनामध्ये कमवलेलं आहे। तुम्ही बघा भगवान रामचंद्र त्यांनी लहानपण खूप कमी जगले, कारण की लहान वयामध्ये त्यांना गुप्तचर संस्थाचे प्रमुख बनवण्यात आले होते। 15 वर्षाचे झाले तर विश्वामित्रजी यांनी सोबत घेऊन गेले होते। तर सोबत तुम्ही कृष्ण भगवान बघा, तर कृष्ण भगवंताचं जीवन लहानपणी त्यांनी एवढे चरित्र केले बाल स्वरूपामध्ये आणि युवानी अवस्थामध्ये पण एवढ्याच नटखट खोड्या त्यांनी केलेल्या आहेत। भगवान रामचंद्र प्रभू षड्यंत्रांमुळे त्यांना वनामध्ये निघावं लागलं, तर भगवान कृष्ण हे कसे आहे की ते षड्यंत्रांमधून निघून मग त्या षड्यंत्रांना ध्वस्त करणारे हे भगवान आहे। म्हणून एक कवी झाले, कवीने खूप सुंदर भगवंताची एक कविता लिहिली की भगवान कृष्ण कसे आहे? कृष्ण 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 कंथ्य तथ्य कर्म के है, जीव और जीवन का सार बोध कृष्ण है। कृष्ण शोध विश्व में मूल है मनुष्यता का, युद्ध में धनुर्धरों का धर्म बोध कृष्ण है। कृष्ण बोध मित्रता के मित्र पर आ जाए तो हाथ में चक्र लेकर दौड़ जाए, वो क्रोध कृष्ण है। कृष्ण क्रोध कालिया नाग हेतु होंगे, किंतु गोपियों के नाच पर नाचे वो अबोध कृष्ण है। संपूर्ण जीवनामध्ये त्याने जे काही केलं सर्व एक लहानशा कवितामध्ये एक कवीने रचलेलं आहे। तर सांगण्याचं तात्पर्य की भगवान कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम स्वरूपाने प्रकट झाले। त्यांनी आपल्याला सुंदर एक अशी गीता आपल्याला प्रदान केली। त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्याला अनेक असे उपदेश दिले की त्यांच्या माध्यमातून जर आपण जीवन जगा तर आपलं जीवन पण सुखी आणि समृद्ध होणार। त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही बघा किती दुःख आहे, तेवढे दुःख आपल्या कोणाच्या जीवनामध्ये आहे का? त्यांचा जन्म जेलमध्ये झाला, आपला कोणाचा जन्म जेलमध्ये झाला? त्यांचा जन्म तर जेलमध्ये झाला, त्यानंतर जीव वाचवण्यासाठी कारागृहामधून पडावं लागलं। 10 वर्षापर्यंत गोकुळमध्ये राहिले, पूतना आली, शक्टासुर आले, अगासुर आला, कंसमामाचे अनेक खेळणे तिथे आले, तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भगवान स्वतःच्या बासुरीने सगळ्यांना आनंद देत राहिले। तर भगवान स्वतःच्या चरित्रांच्या माध्यमातून आपल्याला हा बोध देतात की जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असलं तर कोणतीही परिस्थिती असो ते परिस्थिती आपण कशी जगायला पाहिजे? आनंदाने, सुखाने, कोणत्याही प्रकारचं टेन्शन
विठ्ठल भाचा बीज गुळ